तर डायरेक्ट हसके बोलू झाला. कोण म्हणता कोणाची गजाल ज्याचा जाता ते का करता आणि आंध्रा दळता कुत्रा मीठ खाता. 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 रोज रोज त्या कंटाळ्यात ती सासरवाड आणि तो जावई. सासवडीची गजाल किती असता. माणूस जर तो स्वाभिमानाचा तो सासवडी किती दिवस राहता वर्षभरात न किती दिवस जवळजवळ 4 ते 5 दिवस. तो सासरो माझो बिचारो साधो बळ हा त्यानं काय केल्या 2-4 दिवस घेतात ना आपण सांभाळून घ्यायचा. सासरो माझो साधो भोळो. सासरो माझो साधो भोळो. त्यानाच बांधल्यान माझ्यात गोळो. सासरो माझो साधो भोळो. त्यानाच बांधल्यान माझो डोळो. त्यानाच बांधल्यान माझो डोळो. त्यानाच बांधल्यान माझो डोळो. लय म्हणजे एकदम असा पडांग राहायचा. म्हणजे मी नाही त्यातला आणि पुढचं सांगत नाही. मी नाही त्यातलो. मी भलो माझं गाव भलो आणि तुम्ही आय टिंब टिंब. मी भुललं गेलं खिडकीत उभ्या. आमच्याकडे आता प्रेम विवाह नव्हतं ना. आमच्याकडे आमच्या बालपणी एक प्रेम विवाह झालो. तुमका माहित आहे का माहित नाही. त्याच्यातला त्या उज्जत वाचून शेवटचा तो बाबू एक बालविवाह झालो का आमच्या अनाथ. म्हणजे प्रेम विवाह म्हणतात तो. आणि नंतर बाबा गुंता झाला का आमका माहित नाही. वाचतो झाला पण त्यांना सगळा सागर संगीत केलं. म्हणजे आमचा तसा ना. आम्ही भाऊ गेलो वडिलांना नेलो सगळ्या गेलो. आणि ते रोज रोज साशी असं ना. साशी माझी ना लय मोठी. साशेन लावल्यान माका शेंडी. माझ्या गळ्यात बांधल्यान भेंडी. माझ्या गळ्यात बांधल्यान भेंडी. बांधल्यान भेंडी. साशेन माका लावल्यान शेंडी. माझ्या गळ्यात बांधल्यान भेंडी. माझ्या गळ्यात बांधल्यान भेंडी. पण मंडळी काय माहिती 20-25 वर्षात मायराक राहतो. म्हणजे आम्ही नाव ठेवतो. लय म्हणजे सासू सासरो मेवण्याची गजात ते नंतर पुढे जे कधी आयरण बोलत तरी सोय म्हणत. आपण काय होता माहिती सुरू म्हणायचो. आता तुमचं व्यवहार ठरलो ना. मग साशेन काय सांगले माझी ना पोरगी एकटीच पोरगी. माझी पोरगी गाया. काय गाया. तर मी म्हटलं आमका म्हटलं काय नाही आमका फक्त गाय नको फक्त पोरगी द्यावा. आणि त्या गाय देऊन माझो बैल कधी गेल्यात तो माझं मागत काढल्यान. साशेन माग लावल्यान शेंडी. माझ्या गळ्यात बांधल्यान भेंडी. माझ्या गळ्यात बांधल्यान भेंडी. साशेन बांधल्यान भेंडी. साशेन माग लावल्यान शेंडी. माझ्या गळ्यात बांधल्यान भेंडी. माझ्या गळ्यात बांधल्यान भेंडी. माझ्या गळ्यात बांधल्यान भेंडी. चांगला म्हणजे आम्ही व्यवस्थित म्हणजे सगळं सागर संगीत असा कन्यादान वगैरे काय करतात ना काय करून सगळं व्यवस्थित सागर संगीत. पुढच्या वर्षी मी मांडणार काय नाही बघा माहित. सगळ्या कन्यादान करून ते भटजी नका काय सांगल्या. एक न व्हायची हिळती खिशो हादी होती. आणि मम म्हणा मी म्हणले तुमका तो अर्थ कळलो. परत त्या भटजीन मातल्याला म्हण ना काय. अरे वा
हा. असंच भटजी त्या वागद्याच्या गणपती मंदिरात तोच मका गाव. आणि आम्ही लग्नाच्या अगोदर फिरायला गेलो त्याच्या आधी म्हणजे त्यांची आधीच ओळख झालेली. माका त्यांना लग्नाचे भटजीने विचारले त्यांका म्हणते ना त्यांनी काकाने विचारले तुमका याचा अर्थ कळलो का तुम्ही मम म्हटलात नाही. आता सांगा उलगडून तर ह्या पुरीचा दिल्यापासून तुमच्या घरात ती आलेली आहे. मी पूर्णपणे सांभाळ करीत आणि मी मम म्हणून मोकळं झालेलं तर माका तेवढं ममच कळला. आमका मम म्हणजे काय लहानपणापासून मम म्हणजे बापाला भटजीने काय सांगितले नाही या लग्न झाला की तुम्ही मम करून जावा. हो मम मी मम करून मोकळं झालं. आणि नंतर गाय बांधलेली गळ्यात तसा सांगता माझी पोरगी एकदम साबळी गाया. पण त्या साबळ्या गाय माझं कधी वाघाचो बैल कधी केल्या तो माकाच कळलो नाही. उठता बसता ऐकान सगळा घेणार पण काय आमच्या शब्दाच्या पलीकडची नाही. पण स्वतःचा नाव टाकून लिहा 20-25 वर्षा स्वतःचं नाव टाकून लिहा. तिकडे खूप चांगलं नाव ठेवलेलं नाव शिवभाषेन पाळण्यात घालून सगळ्या नाव टाकल्यान. आणि आम्ही येऊन काय केला लगीन मी गेला दुसरं नाव ठेवलं म्हणतो आम्ही होय गो हे आमचे होय गो काय गो बायको. अरे नाव ठेवलं आधुनिक जुनं नाव. माझ्या पोरांग गेलं ते ताच नाव सांगतले तुम्ही ताच म्हणतात ना. नवीन नाव ठेवलं त्या पोरांग तरी माहित तर माझ्या लग्नात माझी पोरांग होती म्हणजे ती होई होती ना अशी गजाला ही नवीन गजाल. मग अशीच असता रोजची गजाल आम्ही सांगतो म्हणून गजाल. अशीच असता रोजची मजा आम्ही सांगतो